नमस्ते. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. आज पुन्हा एक नवीन आणि सुंदर व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. आज मी तुम्हाला साक्षात स्वामींचे दर्शन घडलेले, स्वामी कृपेने नशिबाची रेषा बदललेले एक स्वामी भक्त त्यांच्या आयुष्यात घडलेले एक अघटित स्वामी लीला सांगणार आहे. स्वामी जेव्हा आपल्या भक्तांच्या पाठीशी ठाम असतात, तेव्हा ते आपल्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. आणि जे कुणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भक्तांनो, आपला आजचा अनुभव आहे दिल्ली येथे राहणाऱ्या स्वामींची भक्त एका ताईचा. त्या ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज माझ्या आयुष्यात घडलेली स्वामींची लीला मी सांगणार आहे. माझा अनुभव सांगताना मला खूप आनंद होत आहे. खरे तर मी लहानपणापासून पूर्णपणे नास्तिक होते. माझ्या घरातील वातावरण तसेच होते. याचं कारण म्हणजे माझा जन्म एका कोळी समाजामध्ये झाला होता. त्यामुळे घरामध्ये दररोज मांसाहार, मटण, मच्छी असं सर्व असायचं. एकही दिवस नसेल की मी मांसाहाराशिवाय कधी राहिली. सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही वेळा आमच्या घरामध्ये फक्त आणि फक्त मांसाहार असायचा. त्यामुळे देवधर्म यांच्याशी माझा काहीही कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता. सकाळी फक्त देवघरात दिवा लावणे, संध्याकाळी देवासमोर हात जोडणे इतकीच सेवा मी करायची. पण मनापासून सेवा पूजा अशा आमच्या घरात काहीच नव्हत्या. पण कॉलेजमध्ये असताना माझे एका मुलावर प्रेम झाले आणि त्याच्याशी लग्न केलं. मात्र तो मुलगा कुणबी समाजाचा असल्यामुळे आणि माझे सासू सासरे हे अत्यंत धार्मिक असल्याने मला स्वतःला पूर्णपणे बदलावं लागलं. माझ्या सर्व स्वामींच्या सेवा तोंडपाठ झाल्या, कारण माझ्या सासूबाई या स्वामींच्या सेवेत होत्या. सासूबाई स्वामी सेवक असल्याने मग त्यांच्यासोबत बराच वेळ मी सेवा करायची. त्यांचे मंत्रस्तोत्र माझ्याही तोंडपाठ झाली. पण खरं सांगायचं तर हे सगळं मी फक्त आणि फक्त कर्तव्य किंवा फक्त त्यांच्यासाठी करत होती. मी अजूनही मनापासून स्वामींना किंवा कुठल्याच देवांना मानत नव्हती. माझा देवी शक्तींवर विश्वास नव्हता. मात्र एके दिवशी माझ्या पतीचा चांगला पगाराचा जॉब गेला आणि मग तिथून आमची खराब वेळ सुरू झाली. त्यावेळी माझी मुलं शिकत होती. आता मुलांचे शिक्षण कसे करायचे हा सर्वात मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. काही महिने गेल्यावर माझ्या पतीला दुसरे काम मिळाले, पण आम्ही जिथे आहे तिथून खूप लांब होते. तो जॉब थोडा रिस्की होता, मात्र तरीही ते कामावर जायचे. अशातच माझ्या मोठ्या मुलाचं IT मध्ये शिक्षण पूर्ण झालं, तर लहान मुलगा हा 10वीत होता. त्याच वेळी आमच्या घरावर एक वेळा पुन्हा वादळ आलं. माझे पती कामावर जात असताना एक मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये त्यांचा पाठीचा कणा हा पूर्णपणे तुटला. त्यांना बसणं उठणं काही शक्य नव्हतं. त्यांचं सगळं काही बेडवर करावं लागत होतं. त्यांच्या ॲक्सिडेंटने आमचं संपूर्ण घर हे तुटून गेलं. ते म्हणतात ना, वेळ खराब असली की सगळंच खराब होतं. अगदी तसंच काही घडू लागलं. लहान मुलगा त्यावेळी 10वीला होता आणि नेमका तो नापास झाला. मोठा मुलगा IT मध्ये पूर्ण एज्युकेटेड होता, मात्र त्याला जॉब मिळत नव्हता. मला काय करावे काहीच सुचत नव्हते. कुठलाच मार्ग मला भेटत नव्हता. त्याच दरम्यान आमच्या बचत गटातून मला अक्कलकोटला जाण्याचा चान्स आला. त्यावेळी पहिल्यांदाच अक्कलकोटला गेली आणि पहिल्यांदा आम्ही मनापासून स्वामींसमोर हात जोडले. खूप रडली. का माहिती नाही, स्वामी मला बघत आहे, मी जे बोलणार ते स्वामी ऐकत आहे असं मला तेव्हा वाटले. स्वामींचे दर्शन झाले आणि मी तिथेच असणार या औदुंबराखाली बसली. त्याच वेळी माझ्या डोळ्यातून नकळत पाणी येत होते. माझ्या तोंडातून हुकी येत होती. 5 मिनिट मी रडत होती. तितक्यातच माझ्या शेजारी एक बाबा येऊन बसले. जेव्हा त्या बाबांनी मला माझे दुःख विचारले, तेव्हा मी त्यांना विचारले, तुम्ही कुठून आलात? तेव्हा ते बाबा म्हणाले, मी अकोला येथून आलोय. तू का रडतेस असे त्यांनी विचारले आणि त्यावेळी मात्र त्यांना मी माझे सगळे दुःख सांगितले. तेव्हा ते बाबा माझ्यावर हसत होते
मी रडते आणि माझ्या दुःखावर ते हसतात हे पाहून मला थोडेसे वेगळेही वाटले. पण त्यांनी मला सांगितले, "तू स्वामींच्या दरबारात आली आहे. तू साक्षात स्वामींशी बोलत आहे. मग आता काळजी कसली? तू स्वामींसमोर असताना रडतेस. तुला आता काळजी कसली? सगळे चांगले होईल. सगळे सुखाचे होईल. सगळा आनंद होईल. स्वामींवरती मनापासून विश्वास ठेव आणि मनापासून आवाज स्वामींना दे. स्वामी तुझ्या पाठीशी नक्की राहतील." मी त्यांना म्हटले, "हो, मी आजपासून मनापासून सेवा करेल. हो, मी आजपासून स्वामीची सेवा करेल आणि ती सेवा मी मनापासून करेल. मी आजपासून तर जन्मोजन्मी स्वामींची सेवा करेल आणि फक्त स्वामींची सेवा करत राहील. माझे हे दिवस बदलावेत. माझ्या मुलांची प्रगती व्हावी आणि माझ्या पतीला चांगले आरोग्य लाभावे. इतकीच माझी स्वामीचरणी प्रार्थना आहे आणि इतकीच माझी इच्छा आहे." मी सहज त्यांच्याशी बोलत होते आणि त्यांनी मला सांगितले, "तू घरी गेलीस ना तर स्वामी समर्थांचे 21 अध्याय आणि त्यांच्यासोबत 21 गुरुचरित्र पारायण कर. फक्त या 2च सेवा कर आणि 2 सेवा घडल्यानंतर पुन्हा अक्कलकोटमध्ये ये. तोपर्यंत तुझं नशीब बदलून जाईल." ते बाबा म्हणाले आणि तिथून निघून गेले. मीही त्या गोष्टींचा जास्त काही विचार केला नाही. त्यानंतर अक्कलकोटवरून गाणगापूर असे अजूनही काही दर्शन घडले आणि मग त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी 2 दिवस निघून गेले. 2 दिवसानंतर मी त्या बाबांच्या बोलण्याचा विचार करू लागली. माझ्याकडे काही पर्याय नव्हता. विचार केला, असेही दिवस खराब आहे. काही होत नाही, घडत नाही, ही सेवा तरी करून बघू. मी स्वामींच्या समोर संकल्प केला. 21 सारामृताचा संकल्प आणि 21 गुरुचरित्राचा संकल्प केला आणि दररोज संपूर्ण सारामृताचा एक पारायण पूर्ण करायचे असे 21 दिवसाचे 21 पारायण केले. तर त्यापुढेच मी गुरुचरित्रचे पारायण पूर्ण केले. ह्या संपूर्ण कालावधीला मला 6 महिने लागले. 6 महिन्याचा कालावधी खूप मोठा होता. पण तुम्हाला मी प्रामाणिकपणे खरंच सांगते, फक्त 21वा दिवस होता आणि 21व्या दिवशी माझ्या मुलाला जो IT क्षेत्रामध्ये इंजिनियर होता, कुठे जॉब लागत नव्हता, त्याला 21व्या पारायणाला गव्हर्नमेंट सर्व्हिसमधून कॉल आला. माझा मुलगा या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळ्या एक्झाम देऊन गव्हर्नमेंट जॉबला लागला. 6 महिन्याच्या नंतर तुम्हाला खरंच सांगते, माझ्या मुलाची खूप प्रगती झाली. जो मुलगा 10वीत नापास झाला, तोच माझा मुलगा त्याच्या दुसऱ्याच चान्समध्ये 81% घेऊन चांगल्या मार्काने पास झाला. माझ्या पतीला डॉक्टरांनी कधीच हलता उठता येणार नाही असे सांगितले. पण या सेवामुळे माझ्या पतीला बसता येऊ लागले. ते स्वतः सगळं करू लागले आणि तिथे आम्हाला खूप म्हणजे खूप समाधान वाटले. 6 महिने झाले म्हणजे सगळं पूर्ण झालं. माझ्या माहेरची फॅमिली ही अक्कलकोट दर्शनासाठी जात होती. अचानक त्यांनी मला विचारले. माझ्या तर मनातही नव्हते आणि तसे नसताना बरोबर पारायण झाल्यानंतर माझे अक्कलकोटला पुन्हा एकदा जाणे झाले. त्यावेळी त्या बाबांचे शब्द मला पूर्णपणे आठवले. त्या बाबाने जसे सांगितले तसे माझ्या आयुष्यातील घडले. जेव्हा मी ते अक्कलकोट दर्शनावरून घरी आली आणि त्या रात्री मी जेव्हा झोपली, तेव्हा तेच बाबा माझ्या स्वप्नात आले आणि ते बाबा साक्षात स्वामीचे रूप घेऊन होते. तेव्हा मला कळाले की त्या दिवशी अक्कलकोटमध्ये जेव्हा मी रडत होते, तेव्हा ते साक्षात स्वामी मला समजावत होते. स्वामी माझ्याशी बोलत होते आणि ती स्वामींनी मला सेवा दिली आणि तिथून मात्र माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. खरंच स्वामी आहेत, फक्त स्वामीच आहेत हे मला कळून चुकलंय. श्री स्वामी समर्थ. तर आजचा अनुभव अत्यंत सुंदर आणि अत्यंत अगम्य असा होता. स्वामी समर्थ महाराज आपल्याला स्वतःहून मार्ग दाखवतात आणि आपल्या जीवनातील जे काही संकट आहे ते आपल्या स्वामी आईंनाही आवडत नाही आणि स्वामी समर्थ महाराज आपले सर्व संकट दूर करतात. तर आजचा ह्या ताईचा अनुभव खूप सुंदर होता. साक्षात स्वामी समर्थ महाराज त्यांच्या जवळ आले आणि ते अक्कलकोटमध्ये येऊन त्यांनी त्या ताईंना सेवा दिली. विचार करा, म्हणजे असं नाही की तुम्ही 24 घंटे स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करताय तरच स्वामी समर्थ महाराज तुमचं आयुष्य बदलवतील. स्वामींना हे माहिती असतं कोण्या भक्ताला केव्हा काय द्यायचं आहे. स्वामींना समजलं की ही खूप संकटामध्ये आहे. भलेही त्या नास्तिक होत्या, तरी स्वामी समर्थ महाराजांनी त्यांची परिस्थिती पाहून आणि त्यांना काय गरज आहे ते पाहून स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना सेवा दिली आणि आज त्यांच्या आयुष्याचे सोने झाले. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ ह्या कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तो बनता आहे. तर अशाच प्रकारे
तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर स्वामी समर्थ महाराज तुमचे सर्वांचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, असे मी माझ्या स्वामी आईंना प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. झालेली सर्व सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ.